पुराणच मला ज्ञानोबराय सांगतील ते पुरावा माने. ज्ञानोबराय तर मान्य करावंच लागते ना तुम्हाला. ज्ञानोबराय माणूस नाही, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. मला एकनाथ महाराज सांगतील ते मानेल, महाविष्णूचा, भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार. मी नाथांचं वाक्य ऐकेल, मी तुकोबारायचं ऐकेल. म्हणे रामेश्वर भट्ट तू जाणतो का विष्णू नाही, मी यांचं मानेल. मी नामदेवरायाचं वाक्य मानेल, जगद्गुरु तुका अवतार. या लोकांचे वाक्य मानायचे ना, या लोकांचे वाक्य मानायचे. अहो सेना महाराजांच्या जाग्यावर पंढरपुरातल्या मालकांनी जाऊन बगलात धोपटी घेऊन पुढच्या व्यक्तीची मालिश करावा, त्याच्या डोकं चोळावा, त्याची पाठ चोळावा, त्याचा अंग चोळावा, सेना महाराजाचं रूप घेऊन त्या सेना महाराजांनी सांगावं आपण मान्य करू. ज्या चोखोबारायच्या घरी इटलेला भात आणि 13 दिवसाचं दही, संध्याकाळी लावलेलं दही पोषक असते. डॉक्टर सांगते शिळं दही खाऊ नका, ते बॅक्टेरिया वगैरे इंग्रजी शब्द ऐकू पार झाले. 13 दिवसापूर्वी घातलेलं दही एका बाईनं सरपण फोड्या दिलं हल्ल्यापती दही, आणि ते दही पंढरपुरातल्या मालकानं द्वादशीच्या दिवशी जेवायला भगवान शिवजी, ब्रह्मदेव, इंद्र, चंद्र, सगळे पंढरपुरातला मालक, मालकीन, गिरिजाई साहेब जेवायला ते दही खाल. कोण चोखोबर आहे? तुम्ही आणि त्याला मंदिरात येऊ देत नव्हता. याच्या घरी जेवलाय बाळा, सांगतो का गिरगावचा? हा, तुम्ही मानता का? मी सांगितलेलं एका जनार्दनी आईशी चोखियाची मात, एका जनार्दनी आईशी चोखियाची मात, आणि जेवे पंढरीनाथ त्याचे. पैठणमध्ये मालक सांगते, ज्या माझ्या मालकाकडे 36 वर्ष पंढरपुरातला मालक लुगडे धुवाला होता. कोण नवरा आहे बायकोचं लुगडं धुईल? तिला पगार असल्यावर धुईल सोबळ्या, किंवा उचकानाची असली तर धुईल. काय केलं? उचकाने भेटते. संसारात 6 गोष्टी प्रारब्धान भेटत असते, त्याच्यात 1 नंबरची संसारिकाला प्रारब्धान भेटत असते ती पत्नी. त्याच्यासारखं सुख जगात कुठलं नाही. ज्याच्या जीवनात पत्नी सात्विक, त्यानं समजायचं जिवंतपणी महाराष्ट्रात स्वर्गात आहे, जिवंतपणी स्वर्गात आहे, स्वर्गात आहे. ज्याच्या जीवनात पत्नी कर्कश भेटली, त्याला 5 गोष्टी जरी चांगल्या भेटल्या असतील तर त्यानं समजायचं मी मसन वाटत जळायचो. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. सगळ्यात मोठं प्रपंचात पोषक पार्ट काय असेल तर पत्नी. म्हणून मी तुम्हाला बोलतो माझ्या बहिणी, मालकावर अतूट श्रद्धा ठेवता, अतूट श्रद्धा. ज्यानं त्यानं आपोआपले. आमचा ड्रायव्हर एक दिवशी माझा पटका घ्यायला आला, चांगला ड्रायव्हर आहे माझा, या सुजाल माहिती. मी त्याला म्हणलं माझा फेटा घ्यायला येत जाऊ नको, माझं उपरणं घ्यायला येत जाऊ नको, माझा प्राण तुझ्या ताब्यात आहे. डोळ्यात तेल घालून गाडी जाऊ चालली जाय. काय काम आहे त्याचं? त्याचं काम ते जन वेगळंच म्हणलं, दुसरं काय काम असेल त्यानं ते काम करायचं. गाडी बाहेर घालायला आणि माझ्या फेट्याची घडी करायला काय कामाचं? काय आमच्या पोरायच माहीत म्हणलं एकच करी द्या, रात्र्या बेराच्या घरी आला इतकंच विचारी द्या जेवायचं का. कारण एखाद्या जागेवर कीर्तन कशाची बी असते, तू जेवता येत नाही नाच असतो, त्याचा सोय होत नसते. आणि आपण त्याची इथं जेवायला फुकट कीर्तन करायला रोजान गेल्या भाकरी कोण नेत असते? मालक जरी नेत असला तर कुठून नेत असते? गड्याच्या घरी भाकरी आणणार जातो तिकडे. आपला त्याच्यावर काय हक्क आहे? रुपा काय घेतो? 2 रुपये घे, पण 2 तास नाच आमच्या घरी आणि जाय घरी. रात्री बेरात्री आणून जर मला आल्या जर 2 घास खाऊ घातलेस तर 1000 उपवास धरल्याचं पुण्य तुला प्राप्त होते. आपल्या बायका व्यस्त नाही. महाराष्ट्रातल्या, भारतातल्या, निदान आपल्या संस्कृतीतल्या बायका व्यसनी नाही, व्यसनी नाही. आपल्या बायकांकडे फार काय झालं तर तंबाखूचं व्यसन असेल. न सोडणाऱ्या बायका तर संपल्या. आता मला एकही बाई सापडत नाही. माझ्या लहानपणी 2-4 नशी वडीत होते रणजित काका. आपण त्याची दूध मी कधीच नाही आणलं, फुकट दिलं तरी नाही आणलं. कारण न सोडणाऱ्यांना कहा शिकेन आणि कहा दुधात पडन त्याचा निर्णय. एका एक बाई मला निरस दूध पाजायची, पण मी आणलं नकोच नकोच बाई नकोच आहे, मी राखील पिईन पण तू दूध नाही. फार काय झालं तर तंबाखू. पण अजून लक्षात घ्या, इथं जर कोणी डॉक्टर असतील, कोणी असतील, मी चांगल्या डॉक्टरच्या सानिध्यात बसत असतो. जालना हॉस्पिटल आहे, फार मोठं हॉस्पिटल. मी अपघात झाल्यावर तिथं होतो, तुम्ही आलते भेटायला, सगळेजण माणसं आलतं. डॉक्टर भुसे साहेब निकष काढा. त्यांच्या मंडळी धर्मपत्नी सुद्धा चांगल्या गायनिक आहेत. मी जास्तीत जास्त आधार आपल्या बायकांना का, याचं कारण आहे
तुम्ही संतांनी सांगितलेल्या उपवासापेक्षा संतांच्या बाहेरचे उपवास जास्त करता, याचा कोप आहे. आणि बऱ्याच तुम्ही लक्षात घ्या, देव देव मी करतोय म्हणणारी माणसं दुसऱ्यावर तापत येतो, दुसऱ्यावर तापते, दुसऱ्यावर तापते. मला लवंगाव एकादशी मग फुकती काय दुसऱ्याला? तू लवंगाव एकादश धरायची मग का दुसऱ्याच्या डोक्यावर चहा करते डोकं पेटून? काय अर्थ नसतो. तेव्हा मन चांगलं ठेवायचं, वेळेला जेवायचं. मी तर म्हणतो मुलाची आई जर स्वयंपाक करीत असेल तर आजीनं नातवाचा डबा भरून द्यायचा. पंढरपूरला पायी पायी गेल्याचं पुण्य तिला प्राप्त होते. पण सून स्वयंपाक करताना ही तुळशी येडे घाली. त्यांना नातू म्हणतो आजी म्हणणं तिला, मला म्हणी तू माय ती नुसती साहेबीन केली नवऱ्याचे पाकिट मोजायला आणि मला म्हणतो डब्बा भर. आणि मग ह्यो नातू मथारपणी बेजार करू लागला. माझ्याकडे आली म्हणजे महाराज आमचा नातू जरा लयच आगाव झाला. मी म्हणलं अजून 2 वर्षाला तू अंगावर ट्रॅक्टरचं मुडकं घालणार, तू त्याला शाळेत जाताना तुळशी लिहिले घालला ती टकटक दिसायला काय काय म्हातारे अशा टकटक असं वाटायला यायला गोळ्या घालावा. काय अर्थ मला सांगा, काही अर्थ आहे का? आपण ज्या गाडीत बसलो त्या गाडीतली आचारसंहिता पाळायची. एका 50 लाखाच्या गाडीत 10 लोक बसलेले, गायकवाड 10 लोक बसले. अंधार पडला, सगळे लघुशंकेला उतरले. साहेब इंजिनियर साहेब लघुशंकेला उतरले. एक जणाचा पाय भरला. गाडी एअर कंडिशनर होती. पाय किती जणाचा भरला? एकाचा. वास किती जणाला? कोण नियम चुकला? एकटाच का नाही? एकटाच का नाही? मग संसारातल्या गाडीत एकाचा जरी नियम चुकला अख्ख्या संसाराची होळी होती. लक्षात घ्या, अख्ख्या संसाराची. म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करत हावसानं सुन्मुख पाहते. सुन्मुख कुठे पाहत असते? आपण का बाया थोड्या वाचवायचं ना, मी थोडंच पाहिले. हावसानं सुन्मुख पाहत आणि मग मी कशात पाहू आता? आमचं लग्न असं कॅमेरा नाही, बियाण नाही, काय नाही, काय नाही. आमचा वाटोळीच देऊ आपण मस्त लागला. औषधाला लग्नाचा फोटो नाही आहे की नाही? काय 14,200 रुपयात गिरगाव करायचं लग्न. हे कॅमेरेत नाही पुढे कुठं कशा करून एकच ट्रे तिथले दुकानावर घेतला. त्याला म्हणलं बारीक करून देते. मला उशीर झाला ना, करदुड्याला काडी लावली. गळून लागलं, नवं घालावंच लागलं. त्यानं नाही मला आण करून द्याला. ते दुकानदार आहे, फक्त नाव घेत नाही. देवानं सांगितली ती उपास करायची. असू नाही. वाद झाला एकादशीचा, सप्ताह आहे. मग आता अन्नदान करायचंय. अन्नदानाशिवाय किंमत नाही ना. तुम्ही इथं केवढा मोठा वागता आणा आणि प्रसाद नसेल तर किंमत नाही. आणि तुम्ही गावरान तुपातला प्रसाद करा, तोंड पाहून प्रसाद द्या. कमिटी नरकात जाईल ना शिंदे सर, लक्षात ठेवा. हो, कमिटी नरकात जाईल तुम्ही तोंड पाहून जर प्रसाद देत असताल तर. तुम्ही बलवा नका बोलू, तुम्हाला 30 गाव पट्ट्याल 36 गाव. तुम्ही मला मोठं करीत नाही. मला पंढरपुरातल्या मालकांना पैशाचा पाईप द्यायला. सगळ्यांसारखा प्रसाद द्यायचा. तुम्ही जोपर्यंत चांगलं वागता तोपर्यंत कीर्तनाला. ज्या दिवशी तुमचं पाप दिसेल त्या दिवशी तुमच्यावर फुल्ली आगाव साहेब. काय गरज नाही महाराष्ट्र बोकांडीवर घ्यायला मला काय ताण. चांगलं वाटतं सगळ्याला रांगेत प्रसाद घ्या. आमच्या भाजण्याला ना आम्हाला तिथं घालते मात्र तितकं फरक आहे. माझा नवरदेवाला तिकडे असतोच ना बरं. नवरदेव पण तिला कसा बसेल आहे का नाही? आज मी पण तिला तेव्हा देवाच्या दरबारात पक्षपात नसेल. आणि एक सांगतो, ह्या मंदिराचं मंगल कार्यालय करू नका. एकच विनंती तुम्हाला, ह्या मंदिराचं जो मंगल कार्यालय करण्याचा प्रयत्न करील त्याच्या बोकांडीवर कुंटालानं पाप पडेल. कारण लग्नात देवाच्या मंदिरात आलेला माणूस 30% लोक पापी येत असते. तुम्ही कोण्याही मंदिरात लग्न लावा, कोपऱ्या कोपऱ्यात देशीच्या बाटल्या सापडतात. मी लय लग्नाला गेलो, लय लग्नाला. मी वैकुंठवासी माधव महाराज मगरांचा पुरावा वाचिला. वैकुंठवासी माधव महाराज मगरांचा पुरावा गाथा नवनीतात वाचिला. इथून पुढे असे हरामखोर जन्माला येतील, पैशासाठी देवाचा व्यवहार मानतील. हो,
आपल्याला संस्थान वाढवायचं असेल नालायकाचे पाय धरा, पण नालायकाला आपल्या मंदिरात दारू प्यायला प्रवेश नसावा. एखादा पिऊन अहो लग्न म्हणल्याच्या नंतर त्याच्यात 30% लोक नालायक आहेतच. नका करू याच्यानंतर, करू नका. काय गरज आहे? देव मोठेच आहेत. अहो 112 वर्ष झालं ज्या महात्म्याची पुण्यतिथी काय साजऱ्या होत असतात महाराष्ट्रात. तुम्ही त्याला काय मोठं करणार आहेत मधल्या साधूला? तो अवलिया साधू आहे, फकड साधू आहे, बैरागी साधू आहे. त्या साधूला मोठं करण्याची काय पात्रता आहे? अहो त्या साधूच्या कृपेने आपले संसार नीट चालतील. आपण काय मोठं करणार आहेत त्याला? मंदिर एवढा जा असू द्या, हराम खोरायचे पैसे घेऊन मंदिर मोठं व्हा अशी अपेक्षा करू नका. काय नाही, पत्ते खेळायला मोठ्या मंदिर आहे मध्ये. काय करतात त्याला त्या पुण्याला? सात्विक लोक मंदिरात यावी, सदाचारी लोक मंदिरात यावी, आध्यात्मिक लोक मंदिरात यावी. एखादा पांडुरंगाच्या मंदिरात लग्न लावण्यासाठी 5 कोटी रुपये दे. कशामध्ये आचारसंहिता नाही, अध्यात्मिक चुकीच्या गोष्टी आहेत. एका लग्नाला गेलो मी, शिंदे सर राग येऊ दो नका तुम्हाला, फार मोठ्या माणसाचं, मोठा म्हणजे श्रीमंत माणूस होता, पैशावाल्याला मोठं म्हणत नाही. संप्रदायात फक्त रावणालाच मोठं म्हणले, भंगाऱ्या भुंगाऱ्याला कोण नाही मोठं म्हणले. तुका म्हणे याची संपदा एवढी. त्या श्रीमंत माणसाचं लग्न एका चांगल्या मंगल कार्यालयामध्ये, ते मंगल कार्यालय लहानेसर मंदिराला अधिष्ठित होतं. त्या लग्नामध्ये 27 बायका दारू पेलेल्या होत्या. 27 बायका, 27 बायका. एका बाईच्या नवऱ्याला 2.25 लाख रुपये महिन्याला बेशिक होतं. ती इतकी सुंदर नाचली, इतकी सुंदर नाचली, मी टीव्हीत पण तशी नाचलेली बाई पाहिली नाही. लग्नात नाचली होती, फुल पेलेली. नवरा कॅमेरा घेऊन ते बैल उभा तिचा नाचलेलं पाहिलं. लग्न मंदिरात होतं. काय म्हणत असेल त्या मंदिरातली मूर्ती? काय म्हणत असेल त्या मंदिरातली मूर्ती? म्हणून आहे ती परिस्थिती चांगली ठेवा. मागच्या लोकांनी तुम्हाला आशीर्वाद द्यावा असं वागत राहा. कोणती एकादशी धरायची हा प्रश्न चाललाय. जावं कोणाकडे? पंचांगकर्त्याकडे जावं तर ते म्हणला मी अभ्यास करून मांडली, दुसरा म्हणला मी अभ्यास करून मांडली. मग विचारायचं कोणाला? कोणाला विचारायचं? ठीक आहे, बाळू महाराज सांगत असेल ही एकादशी धरा, तर तुझ्याकडे अनुभव काय? अनुभव काय? अनुभवे आली अंगा ते या जगा देत असेल. बाळू महाराजांना म्हणायचं नाही ही एकादशी आजची पर्व काळातली आहे, उद्याची पर्व काळातली नाही, किंवा उद्याची पर्व काळातली आजची पर्व काळातली नाही. असं काय म्हणून कोण्या आधारावर सांगतो? कोण्या आधारावर सांगतो? बेचैन आहेत, बेचैन. त्या दिवसा कीर्तनकार बेचैन आहे. काय करावं? विचारलं नेमकं करायचं काय? त्या कीर्तनकारांनी सांगितलं माझा सुद्धा संभ्रम आहे. मागची द्वादश सोहळ्यापासून मी पंचायतीत, आता परवाची एखादं धरू का 10 मिनिटं. पण त्या कीर्तनकार इतके हुशार होते गुरुजी, त्यांनी सांगितलं माझा विश्वास एकादशीचा वाद मिटवणारी एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं नाव आहे चातुर्मासी महाराज. आणि आपल्या परभणी जिल्ह्यात एकादशीचा वाद मिटवणारा एक व्यक्ती होती, ते घराणा होता ठाकूरबाचा घराणा. सामान्य जिल्हा नाही आपला. हो, या परभणी जिल्ह्यातल्या आम्ही या मातीतलं अन्न खातो, या मातीत वावरतो, आपण इतके नशिबवान व्यक्ती आहे. या परभणी जिल्ह्यातलं रत्न, काशीतल्या वेदाध्ययन करणारा वेद प्रजोर एक व्यक्ती, वैकुंठवासी नामनिष्ठ रंगनाथ गुरुजीच्या पुढे लोटांगण घालीत होती. एक व्यक्ती लोटांगण. आणि ती अधिकार तो पूर्ण व्यक्ती रंगनाथ गुरुजी परभणीकर या जिल्ह्यातले. किती नशिबवान माणसं आहेत आपण. ही व्यक्ती उतार वयामध्ये प्रारब्ध चुकवता येत नाही. ज्याच्या भेटी करता भगवान प्रभू रामचंद्र आले त्या महाराजाच्या अंगातून आळ्या येत होत्या. शरभंगू नावाचे ऋषी पंढरपुरातल्या मालकानं गरम पाण्याचा कुंड करून दिला उनकेश्वरला, पण अंगातून आळ्या निघत होत्या. प्रारब्ध कसं चुकीत आहे? तसं एक वारकरी या महाराष्ट्राच्या या परभणी जिल्ह्यात जन्माला आले. शेवटच्या टप्प्यात त्यांना बाथरूम लागली. सतत बाथरूमची जागा धुत असताना ती जागा लाल झाली, जागेला जखम झाली. आणि ती जागा त्या व्यक्तीची 2-4 शिष्य धुत होते. पाणी टाकायचं आणि बाथरूमची जागा राहायची. पण जखम झाल्यामुळं त्रास होत होता. देवा कशाला असा त्रास रे? एके दिवशी संध्याकाळी बाथरूम झाली आणि बाथरूम धुतली नाही. निर्मलदादा बाथरूम पुसली अशी बाथरूम.
कोण आहे असं मागा हात केला, मनगड दाबलं. कोण पुढे? येत नव्हता पुढं. मी आतापर्यंत केलेल्या परमार्थाची शपथ आहे. कोणीच पुढे? तो शिष्य नव्हता, तो पंढरपुरातला मालक होता. पंढरपुरातला मालक सद्गुरु मोतीराम महाराज पळेकर. काय ताकद, काय काय ताकद असं लोकांची कल्पना कर. तो आपल्या ते महान योगी राजा या परभणी जिल्ह्यातले, ज्या वारकऱ्यांचे घोडे एकादशी धरायचे, घोडे पंचांगाचा वार समोर मांडला, त्यांनी सांगितलं आमचं घोडं एकादशीच्या दिवशी चारा खात नाही. ते घोडा आजारी पड, मालक पंढरपूरला गेले, दोर तोडला आणि पंढरपूरला जाऊन चंद्रभागेत प्राण सोडला. समाधी आहे त्या घोड्याची. आज समाधी, आज समाधी. त्या मालकाच्या समाधीपाशी ज्ञानोबरायचं घोडं थांबून रिंगण करते. आज ठाकूरबाचं रिंगण प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यातले साधू आहेत, या जिल्ह्यातले साधू. वैकुंठवासी मारुतराव महाराज दस्तापूर. काय ताकद आहे, काय अधिकारी लोक आहे ते या जिल्ह्यातले नामनिष्ठ वैकुंठवासी नथुराम बाबा क्याळकर. उगरत्न नव्हते, काही काही फळा असे प्रसिद्ध होते. ते काळ सांगतोय, आता सरी फडफडे. काही काही फळा असे प्रसिद्ध होते. त्या फळावर कीर्तन करत असताना अशा भास्कर गप्पा सांगितल्या की चोपदार येऊन बुक्का लावायचा. बुक्का लावण्याचा अर्थ कीर्तनकाराने खाली बसायचं. पण 3-3 तास ज्या व्यक्तीकडे बुक्क्याची वाट येत नव्हती, असं रत्न या परभणी जिल्ह्याला लाभलं. वैकुंठवासी नथुराम बाबा क्याळकर. मोठ्या मोठ्या फळावर त्यांना मान असायचं. काय काय नशीब आहे. भाऊसाहेब आपण चालतो त्या दिल्लीत. अण्णासाहेब चौधरी वालुरकर, ज्यांनी वाल्हूरला पांडुरंगाची देवघरात पूजा केली, 5 मंजुळा पांडुरंगाच्या पायावर टाकल्या की त्याच्यातल्या 3 मंजुळा पंढरपुरातल्या पांडुरंगाच्या पायावर जात होत्या. इतके अधिकारी लोक या जिल्ह्यातले, इतके अधिकारी लोक या जिल्ह्यातले. तरी आपण गुटखे खाणाऱ्याच्या आणि सिगरेटी वाढणाऱ्याच्या पाया पडतो. बोकांडीवर पाप पडलं आपल्या, बोकांडीवर. बरमुडे घालणाऱ्याच्या पाया पडतो. ताणून धोतर नेसवतो, ताणून धोतर नेसवतो परमार्थ करताना. आणि परमार्थ झाला की बरमुडे घालतो दोऱ्या लावलेल्या. मागच्या जन्मातलं डुक्कर असावं हे डुक्कर. दोऱ्याच्या जड्या घालतो, नालाय कुठला. उभा संसार पेटत असो. त्या व्यक्तीनं सांगितलं एकादशीचा वाद पेटण्यासाठी पंढरपूरला एक मठ आहे. त्या मठावर एक चातुर्माशी नावाचे महात्मे, त्यांच्याकडे ते जातो. तिथे गेल्या महाराज गैरहजर. कोणाला विचारायचं खूप शकत. त्या महाराजाचा आश्रम धाडणारा एक शिष्य होता. आमचा एकादशी जवा दे, परवाची धरायची का? त्याच्या परवाची धरायची. ते म्हणलं तुम्ही विचारायला कोणाला आले? तुमच्या महाराजाला. मग आमचे महाराज पंचांग पाहून एकादश धरीत नाही. आमचे महाराज कालनिर्णय पाहून एकादश धरीत नाही. आमचे महाराज एखाद्याची रोजनिशी पाहून एकादशी धरीत नाही. आमचे महाराज ज्या दिवशी कुत्र भाकरी खात नाही त्या दिवशी एकादश धरते. कसा कळत आहे त्यांना? ते सकाळी 3:30ला चंद्रभागेच्या स्नानाला चालले की टोपल्यातली भाकरी कुत्र्याच्या पुढे टाकायची. वापस आल्याच्या नंतर कुत्र्यानं भाकरीला जर स्नायू स्पर्श केला तर समजायचं आजची एकादशी आहे. आणि बरोबर 15 दिवसात एक दिवस कुत्र भाकरी खात नव्हतं. हे चातुर्माशी महाराजांचं कुत्र होतं. ज्या वारकऱ्याच्या सानिध्यात राहिलेलं कुत्र जर एकादशीचा वाद मिटित आहे, हे कुत्र जर इतका अधिकारी होत असेल तर तो वारकरी किती अधिकारी असेल कल्पना करा. त्या वारकऱ्याला शेवटचं पाणी पंढरपुरातल्या मालकाने पाजलं. आज शेजारती झाली ना, संध्याकाळी शेजारती असते. आता ते त्याचा भाग झाला पूजा करण्याचा. त्याचा ज्याला जसा चष्मा आहे का तसं जग दिसतंय. ज्याचे जितके हातपाय हलतात का त्याला तितक्या जास्त अथांग पाण्यात पोहता येते. काही गुडघ्या इतक्या पाण्यातच म्हणून तुम्ही पोहायला, तू बुडतच नाही. पोहायला कशाला? तू चल ना, बसून हातपाय हलवायला. अरे तू बसला रे, तू विहिरीत उडी टाक, तू मोठ्या अथांग पाण्यात उडी टाक आणि मग पोहून दाखव. त्याला पोहणं म्हणत असते. कशाला काय नसते. त्याच्या परीची पूजा असते. सगळ्या गल्लीतल्या बायकायचे फुलाचे झाडं वरबडून टाकायचे आणि घरच्या देवाला फुलं व्हायची. माझी पूजा लय खास. तुकाराम महाराजाची चुलतीचीच तू. सऱ्याची फुलं चोरून न्याली, घरच्या देवाला फुलं टाकायली. तू दगड टाकायली देवाच्या अंगावर, फुलं नाही. लोकायला दाखवायलीस तू. माणसं दिसले की हरिपाठ हरिपाठ हरिपाठ. सगळे अभंग म्हणे. नवऱ्याचे कपडे कोण धुईल? यासाठीच मला वाचिले पंढरपुरातले मालक.
पायी पायी जर पंढरपूरला जात असेल बिना चपलाचा, माय बापाला विचारित नसेल तर हरामखोरे समजायचं. त्याचं दर्शन झालं आपल्याला गोहत्या समम पापा. येडाय का पंढरपुरातला मालक कंसाला मारायला? स्वतःच्या आईवडिलाला बंदी शाळेत टाकलं म्हणून नाही मारलं कंसाला. नीट पुराण वाची जा, की आमचे पुराण वाचणार बी असे झाले ना, वय लिहून आणायचे. इति श्रीमन महाभागवते पुराणे सुदामश्च चरित्रायां भगवद्भागवते पुराणे काय सुदामदेव नावाचे महान साधू होते बरं का. काय त्यांच्या जीवनामध्ये दारिद्र्य होतं बरं का. पण एक मुशीभर पोयासाठी पंढरपुरातल्या मालकाने गाव सोन्याचा दिला बरं का. आणि काय ते सुदामदेव तितक्या तिकून फॅन लावलेला होता. लगेच लिहिलेल्या वहीचं पान असं झालं, इति श्रीमन महाभागवते पुराणे. काय अजामिळ नावाचे ब्राह्मण होते बरं का. अरे गाडी जालन्याला निघाली, इकडे परतूरला उभी केलीस तू, असं नको करू रे, माणसं मरतील सुमळ्या. जेव्हा देऊ नसते तिकडे ना. हे नाही देवाच्या आई वडिलाला बंदी शाळेत टाकलं म्हणून म्हणले शिक्षा दिली त्याला. मला एक चुकीची गोष्ट आहे. चाल वापस घेतो भागवतातला शब्द. पंढरपुरातल्या मालकानं वसुदेव देवकीला बंदी शाळेत टाकलं म्हणून कंसाला मारलंच नाही. या नालायक कंसानं त्याचे मायबाप अंधार कुठलीत टाकले होते. उग्रसेन भयो ना अंधकारेण भयो जनः दिनपदे निशापदे दृश्याति जायं चक्षुते प्राबल्य निशयाति कारण निशाति ओनि भयो दिनत्रयानति लोकेषु निशापति नाम्नेन भजत्पितेषु यत उग्रसेना पापोदक भयोनी. जीवनभर 7 वर्ष काही दिवस 7 वर्ष काही दिवस चंद्र सूर्य बघूच दिला नाही हरामखोरानं. आई वडिलाचा दोषी होता म्हणून पंढरपुरातल्या मालकाने आपटू आपटू मारला. तुम्हाला सांगू का रावण मरत का नव्हता? पंढरपुरातल्या मालकाला प्रभू रामचंद्राला एकच भेव होतं, रावणाचं एकच भेव. रावण हा आईला मानणारा होता, रावण हा वडिलांना मानणारा होता. तुम्हाला एक व्याख्या माहिती राणीचं? बायकोसाठी दागिने आणणारे कितीतरी बायले सापडतील. शब्द जरा कडक असेल पण चांगल्या शब्दात अर्थासाठी वापरले. बायकोची चोचले पूर्ण करणारे कितीतरी नालायक हलकट बायले असतील, पण माईसाठी आत्मलिंग आणणारा एकच पठ्ठ्या जन्माला आला, त्याचं नाव रावण. आत्मलिंग, तो आत्मलिंग. मी एरवी रावणाला चांगलं म्हणत नाही, त्याने एक गोष्ट चुकीची केली म्हणून म्हणत नाही. संप्रदाय त्याला मानत नाही, कारण या संप्रदायामध्ये महाराज किती अभ्यास पाहत नाही. त्याची बायको सोडून जगात जी बाई दिसेल तिच्याकडे माय आणि बहीण म्हणून जर बघत असेल तर त्याला म्हणायचं महाराज, त्याला म्हणायचं वारकरी, त्याला म्हणायचं साधू. त्याच्या डोळ्यात डब्बा फिरणाऱ्या हलकाटाला नाही म्हणायचं महाराज. त्याची काय लायकी पांचट. पंढरपुरातल्या मालकाची आणि काशीतल्या मालकाची बैठक झाली. काशीतला मालक सोबतच पंढरपुरातल्या मालकाच्या. पंढरपुरातले मालक म्हणजे भगवान प्रभू रामचंद्र, काशीतले मालक म्हणजे मारुतीराय. ध्वजस्तंभावरी वानरू ते मूर्तिमंत शंकरू. मारुतीराय शंकर आहेत. गिरगावचा बाळ्या सांगतो का? कोण सांगते? राणे गुरुजी, तनपुरे महाराज, आळंदीतले मालक ते मूर्तिमंत. आणि या शंकराला एकांतात प्रश्न केला, रावण मरतच नाही याचं कारण काय? तर त्या शिवजीच्या डोळ्यातून पाणी आलं. ते मातृभक्त आहे, आईचं पालन करणार. फार मोठी ताकद आहे त्याच्याकडे. ताकद होती ताकद. आणि दुसरी ताकद होती त्याची बायको पतिव्रत आहे. एका व्यक्तीची बायको पतिव्रता असल्यामुळं पंढरपुरातल्या मालकाला तिचा नवरा मरतच नव्हता. आणि पंढरपुरातल्या मालकाने नजराने गुरुजी आपले हे शिंदेचं 10 मिनिटं. पंढरपुरातल्या मालकाने तिच्या मालकाला मारण्यासाठी ती पतिव्रता बाईचं चारित्र्य भ्रष्ट केलं. आणि हिचं चारित्र्य भ्रष्ट झाल्यावर तिचा नवरा मृत्यू पावला.
तर याचं पाप पंढरपुरातल्या मालकाला फेडावं लागलं. नेपाळ नावाच्या एक देशामध्ये एक नदी आहे, त्या नदीला गंडकी नावाची नदी म्हणतात. त्या नदीमध्ये पंढरपुरातला मालक दगड होऊन पडला. मालकाची सेवा करणारी बाई इतकी अधिकारी, दगड व्हावं लागलं त्याला, दगड. त्या बाईचं नाव वृंदा. वृंदा. तिच्या मालकाचं नाव सांगताय जालिंदर. वा, चल द्या कीर्तन आपलं प्रवचन करून घ्या. काय ताण आहे द्यायला घ्यायला काय काही ताण नाही घ्यायचा, त्याला काही चिंता नाही करायची. आपला इन्कम टॅक्स रिटर्न आहे. या 2 ऋषीपंचमी प्रगट 3 म्हणजे इन्कम टॅक्स भरल्यासारखं आहे. बाकी मग दुसरीकडे काय चालत राहते, त्याला काय ताण करतो मी दुसरीकडे बी तसा लायकीचा लागेल. एकाला जमीन 300 एकर, ते म्हणलं आमच्या बापाचं श्राद्ध आहे, तुम्हीच भजने घेऊन या तुम्हीच कीर्तन करा. म्हणलं मारुतीच्या मंदिराला 5 एकर जमीन ती गिरगावकर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या बापाच्या श्राद्धाची पित्र बी मीच जीव घालतो. नाही म्हणला ते आपल्याला पट्या गिट्या द्यायचं सांगू नका. असं हाणायला पाहिजे काड्यात नेऊन. कडे जरा पेरीनच नाही. आईचा उपासक असणारा व्यक्ती एका राजानं अख्खं गाव वैकुंठ ठेवलेलं असेल, फक्त माईची सेवा केली असेल. पुरीसह राजा वैकुंठी गेला. 1800 बायका होत्या त्याला, 1800. गोपीचंद एक शब्द मैनावतीच्या विरोधात जात नव्हता. मातृत्वाच्या पुण्याईवर, आईच्या पुण्याईवर, आईच्या सेवेच्या पुण्याईवर अख्खं गाव वैकुंठ ठेवलेलं. आणि व्रत अशी करी जा, त्या व्रताची पुण्याई लाभली पाहिजे. आपल्याला उपासायला जम नाही. अहो एखाद्याला उपवास असा शेजाऱ्याच्या रानात मोसंबी असा अन्न बघे आज उपास आहे आणि चोरून मोसंब्या. इथं गंडल येईल ना त्या मोसंब्या खाल्ल्या. मोसंबी सारखंच गंडल कापायला 1.5 लाख रुपये लागते. मंजुळा तू एखादं धरण दुसऱ्याच्या मोसंब्या चोरून खाली काय कशाला? आगाव पण आहे. एका व्यक्तीने एकच उपवास धरला एकादशीचा. त्या व्यक्तीचं नाव होतं रुक्मांगद, धर्मांगद, मुक्तांगद, पुढची पिढी. आणि एकादशीच्या एका व्रताच्या पुण्याईवर अख्खं गाव पुरीसह राजा वैकुंठी गेला. हे सावळ्या बस, शांत बस ना तू. तुला आधी प्रसाद देतो, शांत बस. लेकरे अशी व्रत पाहिजे. दम नाही उपासायला. नवरात्रात साबुदाणा खाय. 10 दिवस गणपतीचा उपवास धर आणि अनंत चतुर्थी जशी झाली की निघाला मग ते मागचे बिलं द्या. काय काम असेल 9 दिवस उपवास धरतो आणि दसरा झाला की गोरपडी धरतो. आणि हे पण म्हणते मी श्राद्धाचं खात नाही. अरे उलट तू त्याच्या घरचं श्राद्ध जेवल्या ते वैकुंठाला जासा तरी खाली पडल. तू खाऊच नको पापी आहे. तो लय लोकांचे बिलं बुडीलेस. तू काय लायकी जाय त्याच्या श्राद्धाचं खाण्याचं. मला हात लावू नका, याला हात लावू नका. तुझी लायकीच काय? तू लय भरलेला आहेस. तुही काय लायकी याला हात न लावण्याची, त्याला हात न नाटकं नाही सांगायची. काय सांगू लागलो? तहान लागली, शेवटचा टप्पा आहे. अरे पाणी देतंय का कोणी? आवाज निघत नव्हता. पूजेचा प्रकार चालला. शेजारती पंढरपूरला शेजारती होत असते. ती फार सुंदर शेजारती. आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, आपुलाले मनोरथ जातो आपुल्या स्थळा. सुंदर शेजार. मग ते सगळे अलंकार काढायचे, ते गळ्यातले निर्माल्य हार वगैरे सगळे काढायचे. देवाच्या पुढे तांब्या भरून ठेवायचा, त्याच्यावर फुलपात्र ठेवायचं. त्या फुलपात्रामध्ये 2-3 मंजूळ ठेवायच्या. आणि मग देवाला शयन कक्षात निद्राय भय शयनस्थित जायते देहं तल्कपेषु स्थितायाः पुष्पादिनी माल्यादिनी सर्वस्थितो यजयो हेमरजतं सर्वस्थितानाः षड्वैरुण्यास्थितेषु हृदयस्थो तल्कपायां नारायणो नारायणो
नारायण शयनस्तु आसनस्तु भयो शयन कक्षो शयनस्तु स्थितिनाय